लग्नाच्या गडबडीत दिवस कसा संपला कळलंच नाही. पाहुण्यांची रेलचेल, हसणं, फोटो, शुभेच्छा आणि आता शेवटी ती रात्र आली होती. लग्नाची पहिली रात्र. स्नेहा पलंगाच्या कडेला बसली होती. हातातली मेहंदी अजूनही ओलसर वाटत होती. मन मात्र जास्त धडधडत होतं. दार उघडण्याचा हलका आवाज आला. आदित्य आत आला. त्याच्याही चेहऱ्यावर थोडी घालमेल, थोडं हसू होतं. थकली असशील, तो हळूच म्हणाला. हो, पण आनंदाने. स्नेहाने नजर खाली घालत उत्तर दिलं. क्षणभर शांतता पसरली. खोलीतल्या मंद प्रकाशात दोघांचेही भाव अधिकच स्पष्ट दिसत होते. आदित्यने तिच्या जवळ येत विचारलं, तुला काही अस्वस्थ वाटत असेल तर सांग. आजचा दिवस आपलाच आहे. हे वाक्य ऐकून स्नेहाचे मन हलकं झालं. तू इतका समजूतदार असशील असं वाटलंच नव्हतं, ती हसत म्हणाली. आदित्यही हसला. आजपासून आपण एकमेकांचे आहोत. हळूहळू प्रेमाने सगळं करू. त्याने तिचा हात हातात घेतला. त्या स्पर्शात घाई नव्हती, फक्त जिव्हाळा होता. स्नेहाने डोकं त्याच्या खांद्यावर टेकवलं. दोघांनीही बाहेरचा गोंगाटा विसरून त्या क्षणात स्वतःला हरवून टाकलो. आपलं नातं फक्त लग्नापुरतं नाही, स्नेहा म्हणाली. मला मित्र, सोबती आणि प्रेम सगळं हवंय. आणि मला तुझा विश्वास, आदित्यने उत्तर दिलं. त्या रात्री शब्द कमी होते, भावना जास्त. ती रात्र फक्त शरीराची जवळीक नव्हती, तर दोन मनांची सुरुवात होती, जिथे प्रेम, समजूत आणि आदर यांची पहिली पायरी पडली. पहिली रात्र संपली होती, पण त्या रात्रीची ऊब अजूनही दोघांच्या मनात जिवंत होती. सकाळची पहिली किरण खोलीत शिरली तेव्हा स्नेहाने डोळे उघडले. आदित्य शांतपणे झोपलेला होता. त्याच्या चेहऱ्याकडे पाहताना तिच्या ओठांवर नकळत हसू आलं. ती हळूच उठली, पण आदित्य जागा झाला. त्याने तिला जवळ ओढलं. इतक्या लवकर कुठे? तो हसत म्हणाला. घरातली पहिली सकाळ आहे. थोडा आनंद आणि थोडी भीतीही वाटते, स्नेहा म्हणाली. आदित्य उठून बसला. भीती असेल तर आपण दोघं मिळून पळू. आनंद असेल तर दुप्पट करू. त्या शब्दात एक जबाबदारी होती. स्नेहाने त्याच्याकडे पाहिलं. हा फक्त नवरा नाही, तर आयुष्याचा साथीदार आहे, हे तिला जाणवलं. सकाळी कुटुंबातल्या लोकांची चाहूल लागली. दोघांनीही एकमेकांकडे पाहून हसत दिवसाची सुरुवात केली. स्नेहा स्वयंपाकघरात आली तेव्हा सासूबाईंनी प्रेमाने विचारलं, सगळं ठीक ना बाळा? त्या क्षणी त्या एका प्रश्नातच स्नेहाला आपलेपणा जाणवला. हो आई, ती लाजत म्हणाली. दिवसभर छोट्या छोट्या गोष्टींमध्ये दोघांचं नातं अजून घट्ट होत गेलं. संध्याकाळी घराच्या गच्चीवर उभे राहून ते आकाशाकडे पाहत होते. आपलं आयुष्य असंच शांत राहील का? स्नेहाने विचारलं. आदित्यने तिचा हात हातात घेतला. कधी वाद होतील, कधी रडणंही येईल, पण प्रत्येक रात्रीनंतर सकाळ येते आणि प्रत्येक सकाळ आपण एकत्र पाहू. त्या क्षणी स्नेहाला कळालं, लग्न म्हणजे फक्त विधी नाही, तर रोज नव्याने एकमेकांना स्वीकारणं आहे. त्या संध्याकाळी दोघं पुन्हा खोलीत आले. यावेळी लाज नव्हती, भीती नव्हती, फक्त विश्वास होता. आदित्यने हळूच विचारलं, आज माझ्या शेजारी बसशील का? स्नेहा हसली आणि त्याच्याजवळ बसली. ही दुसरी रात्र पहिल्यापेक्षा वेगळी होती, कारण आता ते नवरा बायको नव्हे, तर दोन जीव एकमेकांच्या आयुष्यात मिसळत होते. असेच कित्येक रात्री आनंदात गेल्या. लग्नाला काही महिने झाले होते. दिवस आता सरावाचे झाले होते, पण मनातील स्वप्न अजून ताजी होती. एक संध्याकाळ अशी आली की आदित्य खूप विचारात होता. स्नेहाने ते लगेच ओळखलं. आज खूप शांत आहेस, ती म्हणाली. काहीतरी सांगायचंय ना? आदित्य खोल श्वास घेत म्हणाला. मला पुण्याला बदली मिळाली आहे. करिअरसाठी मोठी संधी आहे, पण घर, आई बाबा, तू सगळं डोळ्यासमोर फिरतंय. स्नेहा क्षणभर गप्प झाली. नवीन शहर, नवीन आयुष्य,
भीती वाटणं स्वाभाविक होतं. तुझं स्वप्न आहे का हे? तिने विचारलं. हो, आदित्य प्रामाणिकपणे म्हणाला. पण तुझ्यावर ओझं टाकायचं नाही. स्नेहाने त्याचा हात हातात घेतला. लग्न म्हणजे ओझं वाटू नये, म्हणूनच तर 2 माणसं एकत्र येतात. जर हे तुझं स्वप्न असेल तर मी तुझ्या सोबत आहे. त्या रात्री दोघं उशिरापर्यंत बोलत राहिली. घर, जबाबदाऱ्या, भीती, अपेक्षा या शब्दांमधूनच त्यांचा निर्णय तयार होत गेला. दुसऱ्या दिवशी कुटुंबासमोर विषय निघाला. थोडी चिंता, थोडी समजूत, पण शेवटी सगळ्यांनी त्यांना पाठिंबा दिला. स्नेहाच्या डोळ्यात पाणी होतं. घर सोडायचं दुःख होतं, पण मनात अभिमानही होता. त्यांनी पुण्यात शिफ्टिंग केलं. नवीन शहरात पहिली रात्र आली. घर लहान होतं, फर्निचर कमी होतं, पण मनात आशा भरपूर होती. स्नेहा खिडकीत उभी राहून बाहेर पाहत होती. घाबरतेस का? आदित्यने विचारलं. थोडंसं, ती हसत म्हणाली. पण तू जवळ आहेस एवढंच पुरेसे आहे. आदित्यने तिच्या खांद्यावर हात ठेवला. आपली पहिली रात्र जिथे झाली तिथून आयुष्य सुरू झालं. आज आपण दोघे मिळून नवीन अध्याय लिहितोय. त्या रात्री स्नेहाला कळालं, प्रेम म्हणजे फक्त एकमेकांवर प्रेम करणं नाही, तर एकमेकांच्या स्वप्नांवर विश्वास ठेवणं आहे. पुण्यातल्या नव्या घरात काही महिने कसे गेले कळलंच नाही. छोटं घर, थोड्या अडचणी, पण एकमेकांची साथ असल्यामुळे सगळं सोपं वाटत होतं. सकाळचा चहा एकत्र, संध्याकाळची फिरायला जाण्याची सवय, या छोट्या गोष्टींमध्येच त्यांचा संसार पण रुजत गेला. एक दिवस नेहा खूप शांत होती. आदित्यने लक्षात घेतलं. आज वेगळीच वाटतेस, तो म्हणाला. स्नेहाने त्याच्याकडे पाहिलं. डोळ्यात आनंद, थोडी लाज. आदित्य, तुझ्यासाठी एक बातमी आहे. काय? त्याने थोडं घाबरून विचारलं. आपण आई बाबा होणार आहोत. क्षणभर तो काहीच बोलला नाही. मग हळूच तिचा हात हातात घेतला. खरंच आवाज थरथरत होता, पण आनंदाने. त्या दिवशी दोघांनी खूप वेळ एकमेकांच्या शेजारी बसून भविष्याची स्वप्न पाहिली. जबाबदारीची जाणीव होती, पण त्याहून जास्त विश्वास होता. आपण हे एकत्र करू शकतो. एक दिवस जात होता. गर्भधारणेचे महिने सोपे नव्हते. कधी स्नेहाला थकवा, कधी भीती वाटायची. आदित्य शक्य तेवढं सगळं करत होता. ऑफिस, घर, तिची काळजी. कधी कधी तोही थकायचा, पण स्नेहाचं एक हसू त्याला पुन्हा उभा करायचं. 9 महिने पूर्ण झाले. डिलिव्हरीच्या दिवशी हॉस्पिटलच्या बाहेर आदित्य अस्वस्थपणे फिरत होता. मनात एकच प्रार्थना, सगळं ठीक राहो. थोड्या वेळाने डॉक्टर बाहेर आले. अभिनंदन, ते म्हणाले. आई आणि बाळ दोघेही ठणठणीत आहे. त्या क्षणी आदित्यच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. खोलीत गेल्यावर त्याने स्नेहाचा हात धरला. तू खूप धैर्यवान आहेस, तो म्हणाला. स्नेहाने हलकसं हसून बाळाकडे पाहिलं. हे धैर्य तुझ्या साथीतूनच आलं. त्या रात्री दवाखान्यात बाळ शांत झोपलेलं. खोलीत मंद प्रकाश आणि 2 थकलेले पण समाधानी जीव. आदित्य म्हणाला, आपली पहिली रात्र आठवते का? स्नेहा हसली. हो, तेव्हा आपण फक्त नवरा बायको होतो. आज आपण एक कुटुंब आहोत. त्या क्षणी त्यांना कळालं, लग्नाची पहिली रात्र ही फक्त सुरुवात होती. खरं प्रेम, खरं नातं तर दररोज एकमेकांची साथ देण्यात, समजून घेण्यात आणि आयुष्य एकत्र उभारण्यात आहे. प्रेम म्हणजे फक्त रोमॅन्टिक क्षण नाहीत, तर आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर हातात हात घालून उभं राहणं, एकमेकांच्या सुखदुःखात साथ देणं म्हणजेच प्रेम आहे. मित्रांनो, ही होती आजची लग्नानंतरच्या पहिल्या रात्रीची स्टोरी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा. स्टोरी आवडली असल्यास अंतरंग स्टोरी चॅनलला सबस्क्राईब करा व शेअर करा. धन्यवाद.